राजकीय मंडळींनी अशाच पद्धतीनं आदर्शपणे वाढदिवस साजरा करावा। तुमच्या वाढदिवसाच्या अगोदर तुमच्या भगिनी आशाताई बुचके म्हणाल्या होत्या, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे मंत्री झालेले मला आवडेल। आशाताई बुचकेंचा वाढदिवस पुढ्यात आहे, तुम्ही ताईंना शुभेच्छा भाऊ म्हणून काय द्याल? आशाताई बुचके या शिरोड लोकसभेच्या खासदार व्हाव्यात म्हणजे, पण ह्या टर्म नंतर, तर आता हे टर्म पुन्हा एकदा शिवाजी आढळराव पाटील त्याच पक्षातून लढणार आहेत। परंतु मला तर असं वाटतं त्यांची प्रकृती पाहून, म्हणजे प्रामाणिक जर घरचं दोन नातं आहे माझं त्यांच्याबरोबर, एक राजकीय नातं आहे आणि एक अंतर्गत असलेलं जिव्हाळ्याचं नातं आहे। जिव्हाळ्याच्या नात्याने जर तुम्ही मला शुभेच्छा विचारल्या तर आशाताईंनी जिल्हा परिषद पुरतंच काम करावं। ते चांगलं काम करतात, ते 4 वेळा निवडून आले जिल्हा परिषदला, त्यांना 4 वेळेला उजवा कौल दिलाय। म्हणजे मी काय त्यांना निवडणुकीमध्ये घाबरतो अशातला भाग नाही, पण त्यांची प्रकृती लक्षात घेता, एक महिला लक्षात घेता, माणसाची अपेक्षा इच्छा जरूर असते पाहिजे। प्रत्येक माणूस हा अपेक्षावादी असलाच पाहिजे, आशावादी असलाच पाहिजे, पण त्यांची प्रकृती साथ देत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा तालुका क्षेत्रफळाने फार मोठा आहे, फार मोठा, आणि मोठ्या तालुक्याचं नेतृत्व करायचं म्हटल्यानंतर ती जी ऊर्जा लागते ती फार वेगळी ऊर्जा आहे, जी आम्ही झोकून देऊन काम करतो। तुम्ही पाहताय गेले 2005 पासून तर आत्तापर्यंत, म्हणजे ह्या 13 वर्षामध्ये माझं कुटुंब मुंबईत राहते आणि मी गावी राहतोय, आणि अशी परिस्थिती घेऊन हातामध्ये घेऊन जे 24 तास आम्ही ध्येय वेळेसारखे असे म्हणजे सुसाट काम करतो की त्याचा विचार झोपतो कधी, उठतो कधी, जेवतो कधी, काही माहीत नाही। परंतु मात्र छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जसं झपाटलं आणि उभं राहिलं दिल्लीच्या तख्तापर्यंत, त्याच पद्धतीची आमदारकी आहे। त्यामुळे आशाताईंना आम्ही डॉमिनेट करणार नाही, पण आशाताईंनी जिल्हा परिषद पुरतं काम करावं। मी मगाशी मस्करीत बोललो की त्यांनी खासदारकी लढावी, वास्तविक हा एवढा मोठा स्पेल जो आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे। आपण पाहताय की खासदार शिवाजी आढळराव पाटील सुद्धा गेले 15 वर्षामध्ये प्रचंड फिरलेले आहेत, म्हणजे सत्य आहे ते आपण मानलं पाहिजे। म्हणजे एवढा ताकदीने फिरणारे खासदार आपण पाहतोय। शेवटी हा संपर्काचा विषय आहे, आणि हा संपर्क जेवढा महत्त्वाचा तेवढंच लोकांसमोर तुमचे विचार जातात। आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आशाताईंना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घायुष्य निरोगी आयुर्य मिळावं। आणि खरं तर 4 टर्म म्हणजे गेले 20 वर्ष त्या ज्या जिल्हा परिषदेच्या रॅम्पवर काम करतात त्याच्यावर त्यांचं जे काही समजा यश आहे ते यश वाखाणण्यासारखं आहे। परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी थोडंसं समोरून घ्यावं, आणि त्यांचं भावनिक आव्हान लोकांपर्यंत जातं मी पाहतोय, पण ते किती ॲप्रिशिएट होते मला माहीत नाही, लोक त्यांचा किती स्वीकार करतात मला माहीत नाही। कदाचित या सगळ्या गोष्टीपासून त्यांना फार पुढे गेल्यानंतर कधी कधी माणसाच्या मनाला आवरणं सुद्धा म्हणजे तेवढं काही जमत नाही, म्हणून त्यांनी थोडंसं आपण स्वतःला समजून, आणि पक्ष मोठा आहे शिवसेना, त्यांनी उजव्या साईडला उभं राहून जर समजा उद्या माऊली खंडाळ्यांना जरी संधी दिली तरी ती चालणार आहे, शरद अण्णा चौधरीला संधी दिली तरी ती चालणार आहे, संभाजीराव तांबेला संधी दिली तरी ती चालणार आहे। शेवटी पक्षाची संघटना, शेवटी एच्या जागी बी असलं काय, बीच्या जागी सी असलं काय, कोणीतरी पाहिजे की ज्या पक्षाच्या व्यवस्थेची त्या ठिकाणी भूमिका घेऊन किल्ला लढवणारा। पण त्या पक्षामध्ये जुने जाणते बरेचसे लोक आहेत, राजाभाऊ गुंजाळसारखा माणूस आहे, प्रसन्न डोकेसारखी माणसं आहेत, ही सगळी विश्वासराव आंबेसारखी माणसं, अशी खूप माणसं आहेत की जे लोक इतक्या वर्ष शिवसेनेचं काम करतात। आणि त्यामुळे आशाताईंना 4 वेळेला जिल्हा परिषद आणि 2 वेळेला विधानसभा भेटली, अजून काय पाहिजे? म्हणजे किती त्या म्हणजे त्यांना नशिबान माझे कार्यकर्त्यांनी त्यांना वेळोवेळी सतत सहकार्य केलेलं आहे। त्यांनी आता ठरवायचं आहे की आपण पुढं काय करायचं आहे।